गुड मॉर्निंग, मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने. बातमी आहे अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाची. अक्षयच्या मृतदेहाचं शवविच्छेदन जे रुग्णालयात करण्यात येणार आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात येईल. अक्षयच्या मृतदेहाचं आता पोस्टमॉर्टम म्हणजे शवविच्छेदन जे रुग्णालयात केलं जाईल. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार आहे. अक्षयने पोलिसांकडचं बंदूक हिसकावत पोलिसांवर गोळीबार केला. यात एक API गंभीर जखमी झाल्यात. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला आहे. आणखी माहिती घेऊ. आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आता आपल्यासोबत आहे. कृष्णा, सौरभ, आपण पाहतोय की बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा काल पोलीस गोळीबारामध्ये मृत्यू झालेला आहे आणि तेव्हापासून त्याचा मृतदेह कळवा रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलेला आहे. नियमानुसार एखाद्या अशा आरोपीचा जेव्हा मृत्यू होतो त्यावेळी किंवा मृत्यू जर संशयास्पद असेल तर त्याचं शवविच्छेदन जे आहे ते जे रुग्णालयामध्ये करण्यात येतं आणि त्याच्याची तरतूद ही कालच ठाणे पोलिसांनी करून ठेवलेली होती. मात्र रात्री उशिरा डॉक्टर जे काही अवेलेबल होतात नसतात त्याच्यामुळं हे शवविच्छेदन होऊ शकलेलं नव्हतं. मात्र आज दिवसभरामध्ये अक्षय शिंदेच्या मृतदेहावरती शवविच्छेदन हे जे रुग्णालयामध्ये होण्याची शक्यता आहे. त्यासाठी जी प्रक्रिया आहे ती कळवा रुग्णालयामध्ये आता पार पडली आणि त्यानंतर अक्षय शिंदेचा मृतदेह जे रुग्णालयामध्ये नेण्यात येईल आणि तिथे त्याचं शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह कुटुंबियांना सोपवण्यात येणार आहे. मात्र काल कुटुंबियांनी जी काही भूमिका घेतलेली होती किंवा पोलिसांवरती ज्या पद्धतीचे आरोप करायला सुरुवात केलेली आहे त्यानुसार आम्ही अक्षय शिंदेचा मृतदेह स्वीकारणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे ते भूमिका कशा पद्धती घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. दुसरीकडे अक्षय शिंदेच्या ज्या गोळीबारामध्ये मृत्यू झाला किंवा या सगळा जो एन्काउंटर कथित म्हटला जातो या सगळ्या प्रकारांची चौकशी आता ठाणे पोलिसांच्या वरिष्ठ पातळीवरती केली जाणार आहे. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या नेतृत्वामध्ये एक SIT स्थापन करण्यात आलेली आहे ज्यामध्ये DCP EOW म्हणजे आर्थिक गुन्हे शाखेचे DCP यांच्या देखरेखीखाली हे पथक काम करणार आहे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हे शाखेच्या ताब्यात असणाऱ्या अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या DCPकडून या सगळ्या प्रकरणाची येत्या काळामध्ये चौकशी केली जाणार आहे. एखाद्या आरोपीचा जर कोठडीत मृत्यू झाला तर त्याचा तपास हा CID कडून केला जातो किंवा मुंबई पोलीस दलामध्ये जर अशा पद्धतीची घटना घडली तर त्याचा तपास गुन्हे शाखेकडून केला जातो. मात्र आता अक्षय शिंदेचा मृत्यू हा गुन्हे शाखेच्या ताब्यात असताना झालेला आहे. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या DCPकडून या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे आता उच्चस्तरीय चौकशी किंवा मॅजिस्ट्रेटच्या लेव्हलची चौकशी या प्रकरणामध्ये होते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कृष्णा, धन्यवाद या माहितीबद्दल.